तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन कोऱ्याकर व्हिडिओमध्ये. आणि आज आपले तुम्हाला माहिती आहे, मागच्या भागामध्ये आम्ही दाखवलं की आपले खेळी चालले आहेत. आणि आता आपण जो मागचा भाग थांबवला होता तो आता पुढे चालू करतो आहे. आता आम्ही पाटलांचे घरी नाचल्याच्या नंतर आता आमचे पुढचा जो घर असतो ते म्हणजे आपल्या गावातील दुकान. आता हे दुकान का घेतात त्याच्या मागचं कारण आहे की पहिले जी दुकानं असायची ती आणि ते खेळी नाचायचे आणि ती जे लोक असतात दुकानातली लोक ती हा जो प्रवास आहे 4 दिवसाचा, पहिला 15 दिवसाचा प्रवास असायचा, नाही 10 दिवसाचा प्रवास असायचा. आता आमचा जो प्रवास 4 दिवसावर आला आहे. तर ह्या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये जे काही त्यांचे दुकान सामग्री असते ते आपल्याला सोबत देतात. ते तुम्हाला दाखवलं थोड्या वेळातच. पण ही प्रथा चालू आहे, परंपरा आहे. कारण शिमगा सण परंपरेचा आणि मनोरंजनाचाच आहे, त्याच्यामुळे ही परंपरा आजही चालू आहे. आज जरी त्याची गरज नसली, काही ते सामग्री असते ती त्या सामग्रीची गरज नसली तरी आम्ही आजही आमच्या गावाची 4 दुकानं आहेत, त्या 4 दुकानाच्या पुढे आम्ही नाचतो. जशी पहिली लोक जी ते लोक सामग्री वगैरे द्यायची प्रवासादरम्यान, तेव्हा प्रवास खूप मोठा असायचा. तर आता आम्ही चाललो आहे दुकानावर, तर बघूया आता तुम्ही. आपल्याच मामांचं दुकान आहे, बघू तर मित्रांनो, पहिल्यापासून ही परंपरा आहे ॲक्च्युली दुकानची. आणि आता आम्ही आमच्या बाबांच्या दुकानात आलो आहे. आणि हे बघा, बाबांनी आपल्या खेळण्यासाठी चहापत्ती, साखर आणि बिस्किटचा पुडा म्हणजे आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी दिलेला आहे. आणि आपले जे दुकानवाले असतात ते आपल्या खेळांना काही ना काही देत असतात. पहिल्या अजून पण खूप काही देत असतील नसतील, पण हे देतात की खेळी जातात 4-5 दिवस, तर त्यांना सोय चांगली व्हावी म्हणून हे इकडे का बिस्किट आणि चायपत्ती वगैरे दिलेली आहे आमच्यासाठी. बाबांकडे आता बटर अवेलेबल आहे, तर बाबा बटर पण देतात दरवर्षी आम्हाला. हा बाबा, बटर नाही ना? हां. मित्रांनो, आता आपले खेळी सगळे जी गावात दुकानं आहेत ती दुकानं मागत आहेत. आणि दुकानावर जाण्याची परंपरा जुनीच आहे, ती तुम्हाला सांगितलीच आहे. तर आपले दुकानवाले असतात ती खेळी आम्ही 4 दिवस चाललो आहे, तर आम्हाला काही ना काहीतरी खायला वगैरे देत असतात आणि पहिल्या कालापासून देत असतात. तर आता आम्हाला बाबांनी सगळ्यांना गरमीचा थंडासुद्धा दाखव भाऊजी, दाखव, थंड्या बाल्टीसुद्धा दिलेली आहे, जे आपल्याला खूप आता थोडासा गारगार वाटेल. तर मित्रांनो, ही कोकणची परंपरा आपली ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तर आता आपण पुढच्या दुकानावर जाऊया. आणि मला पाहिजे भाऊजा, केजा सुटला वारा, तो सागर में जळणारा, ये जवळ मला दे तारा. आता मध्ये दे राया, माया तुझे माझ्यावर नित्यारा. आणि ही घ्या. तर मित्रांनो, रविदांचं दुकान आहे आणि इकडे रविदांनी आपल्या खेळांसाठी बिस्किट आणि चहापत्ती सुद्धा दिलेली आहे उद्या चाय बनवायला. ही आरती साखर दिलेली आहे. तर असा हा आपला शिमगा सण मनोरंजनाने भरलेला. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या दुकानात जाऊया. पुढचं दुकान बघूया आता काय भेटतं. जवान तू बाटलीच बोलतील का, संसार सुखी करण्यासाठी तू दारू सोडतील का.
संसार सुखी करण्यासाठी तू दारू सोडशील का संसार सुखी करण्यासाठी तू दारू सोडशील का रोज घरात झगडा रोज घरात झगडा कुठं काल पगार झाला काल पगार झाला बोला 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 हे घ्या उचला हे बंटे तर मित्रांनो ही एवढी जी माणसं दिसत काही खेळी येत नाही आहेत तरी खेळण्याने आम्हाला सोडायला येत आहेत तर आता आमचे गोमू हे आपले पांड्याचा आरतीवाले आपले गोमू आणि आपला तुंतुनावाला हे सगळे आता निघाले खेळी तर मित्रांनो आता आपण चाललोय आता आपल्या खेडे गावातून बाहेर पडले एकदा की सात चढला की सात चढल्यावर खेडे गावात थांबत नाहीत मग आपल्याला पुढचा आपला प्रवास चालू करावा लागतो आणि आता रात्रीच्या वाजलेत 1 वाजलाय आणि 1 वाजता आता आपण आपला प्रवास चालू करतोय आमच्या बाजूच्या गावात आम्ही चाललोय वस्तीला आणि एक असं आहे की आपल्याला जेव्हा खेळी बाहेर पडतात तेव्हा ते पूर्व दिशेकडूनच बाहेर पडावे लागतात आणि पश्चिम दिशेकडून परत गावी येतात त्याच्यामुळे आमच्या पूर्व दिशेला जो गाव आहे त्या गावातून आम्ही सुरुवात दरवर्षी करतो आपल्या बोरशामाल गावाचं नाव आहे आणि तिकडे आता आम्ही वस्तीला जातो आहे आणि सकाळी उठून आपला जो प्रवास आहे तो आपला प्रवास चालू आहे तर मित्रांनो आता तिकडे गेल्यावर तुमच्याशी थोडं बोलतोय तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे खेळी आता आमचा खेळ घेऊन आम्ही खेळी निघालो आहे आणि एकदा का नाच्याचा साथ चढला की मित्रांनो गावात खेळी थांबत नाहीत मग आपल्याला जावंच लागतं आणि असा नियम आहे की जेव्हा खेळी बाहेर पडतात तेव्हा पूर्व दिशेकडून बाहेर पडायचं आहे आणि पश्चिमेकडून आपल्या गावात यायचं आहे तर आपल्या पूर्व दिशेचा जो गाव आहे बोरीचा माल आमच्या साईडलाच आहे तर आम्ही तिकडे आता वस्तीला चाललो आहे झोपायला आणि उद्या सकाळपासून आपला हा खेळ चालू होणार आहे तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा उद्यापासून असे छोटे छोटे ब्लॉग मी व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय थँक्यू व्हेरी मच डेस्टिनेशनवर पोचलो आहे आपले खेळी आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि आपल्या झोपायची व्यवस्था आहे इकडे आणि आता आपण इकडे थोडा आराम करणार आहोत आणि झोपणार आहोत आपला इकडे बंटी आहे काय बंटी आपला राहुल आहे का बोलता का बरं आहेत ना हो बरं तू बरं दिसते ना पुढे हां तर मित्रांनो आता आम्ही आपल्या बोरच्यामाल गावात आलो आहे आणि आता आम्ही रात्री इथे वस्ती करणार आणि मग सकाळी पुढच्या गावात जाणार हा गाव गायमुख गावच आहे एक प्रकारचा कारण आपली पहिली पण लोक इकडे राहायची त्याच्यामुळे हा गाव सगळ्यात शेवटी आम्ही येतो आपल्या गावासारखाच आणि फक्त इथं वस्तीला आम्ही येतो आता आणि मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया उद्या सकाळी नवीन ब्लॉगमध्ये नवीन सुरुवात नवीन काहीतरी घेऊन उद्याच्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आवडली तर आता झोपतो गुड नाईट टेक केअर टाटा बाय बाय